काय सांगाल, ज्याप्रमाणे राज्य सरकारने बोनस देऊ हे वादा केला होता, पण आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बोनस पोहोचलेला नाही। आम्ही अनेक दिवसापासून सांगतोय की महाराष्ट्रात आणि देशात असलेलं भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे। शेतकऱ्यांची सातत्याने दिशाभूल करणं, त्यांना फसवणं आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रेरित करणं हेच या सरकारचं धोरण आहे। आणि त्याचंच फलित आपण पाहतो आहे की निवडणुकीच्या काळात त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याबरोबर कर्जमाफी करू, तर कर्जमाफीचा विचारच आता सरकार करायला तयार नाही। विधानसभेत आम्ही विरोधी पक्ष म्हणून ही भूमिका सातत्यानं मांडली, पण सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलची अजिबात काळजी नाही। आणि आपण पाहिलं असेल की मार्च 28 तारखेला राज्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही तर त्याच्या घराची जप्ती करू, अशा पद्धतीचं सुलतानी आदेश राज्याच्या अर्थमंत्र्यांनी काढलेला होता। आणि शेतकऱ्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून घरची प्रॉपर्टी विकून त्यांना कर्ज भरावं लागलं। त्याचप्रमाणे पावसाळी धानाचे पैसे खरीप हंगामाचे अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाहीत। आणि विधानसभेमध्ये सरकारने घोषणा करूनसुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाला बोनस दिलेला नाही। म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ आहे, शेतकऱ्यांशी खोटं बोलून मतं घेण्याचं काम करते आहे। आणि म्हणून या अधिवेशनामध्ये, आत्ता पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू होईल, त्यावेळेस या सरकारकडून सगळ्या गोष्टीची उत्तरं मागू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलं जाईल।